सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माननीय पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजनांना सुरुवात केली। मेक इन इंडियाचं एक मोठं स्वप्न आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं, पण ते स्वप्न समोर ठेवत असतानाच तळागाळातला प्रत्येक माणूस त्या स्वप्नाशी जोडला जाईल ही थोडीशी खबरदारी पण घेतली। महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की जनधन योजना ही थोड्याच कालावधीमध्ये खूप लोकप्रिय झाली। ही लोकप्रिय झाली, पण त्याच्या मागे पंतप्रधानांची स्वप्न काही वेगळी आहेत। जसं आपण म्हणतो की एखादी योजना येते त्याच्या मागे एक बँकिंगच्या तुम्ही दृष्टिकोनातून बघितलात तर ती योजना थोडीशी वेगळी भासते, पण तीच वित्तीय किंवा फायनान्सच्या योजनेतून बघितलं तर ती योजनाच आपल्याला वेगळ्या प्रकारचा आयाम देऊन जाते। ह्याच गोष्टीचा आज आपण उहापोह करणार आहोत, ह्याच गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत। म्हणूनच आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे जनधन योजना। जनधन योजनेबद्दल सुद्धा जसं आता मी म्हटलं की फायनान्सचा दृष्टिकोन त्याच्यात काय असू शकतो, सगळ्या लोकांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो आणि लाभार्थी खरोखरच कशा दृष्टीने लाभ उठवू शकतो याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी सहभागी जे झालेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया। ते आहेत डॉक्टर वरदराज बापट। नमस्कार। आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। डॉक्टर वरदराज बापटांच्या बद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शिक्षणाने ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ICWA आहेत, फायनान्समध्ये त्यांनी डॉक्टरेट केलेली आहे आणि IIT पवई येथे ते प्राध्यापक आहेत फायनान्स ह्या विषयाचे। तर त्यांच्याशी आता आपण सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी तुमचा सहभाग सुद्धा जनधन योजनेच्या चर्चेमध्ये महत्त्वाचा आहे, महत्त्वपूर्ण आहे। म्हणून पटकन उतरवून घ्या आमचे दूरध्वनी क्रमांक ज्याच्यावरती संपर्क करून तुम्ही आमच्याशी चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता। ते दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जेव्हा आपण जनधन योजना म्हणतो त्याला मी आत्ताच म्हटलं तसे बहुआयाम आहेत। प्रत्येक आयामाचा जर एक विचार केला तर वेगळे दृष्टिकोन त्याच्यातनं निघू शकतात। आज वित्तीय सल्लागार म्हणून तुम्ही ह्या जनधन योजनेकडे कसं बघता आणि तुम्हाला नेमकं ह्याच्यामध्ये काय सांगावंसं वाटेल? जनधन योजना ही सामान्यांसाठी खूप उपयुक्त योजना आहे। म्हणजे त्याच्यामध्ये नुसता अकाउंट उघडणं असं नाहीये, तर एका बाजूनी त्याच्यामध्ये कर्जाची व्यवस्था होऊ शकेल, मग मुद्रा बँकेसारखं त्याला जोडलंय किंवा पुढे जाऊन त्याच्यामध्ये मेक इन इंडियाचा आयाम येऊ शकेल। त्याच्याच बरोबरीने आता इन्शुरन्स किंवा पेन्शन सारख्या योजना त्याच्यातनं मिळतील। थोडक्यात म्हणजे गरिबारातल्या गरीब व्यक्तीला वित्तीय समावेशन किंवा फायनान्शियल इन्क्लुजन, की त्या व्यक्तीला आपण कुठेतरी मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, वेगळे राहिलोय असं न वाटता ज्याप्रमाणे मध्यमवर्गीय व्यक्ती बँकेत जाऊ शकते तितक्याच कॉन्फिडेंटली, तितक्याच आत्मविश्वासाने सामान्य व्यक्ती सुद्धा बँकेत जाऊ शकेल, बचत करू शकेल, कर्ज मिळवू शकेल आणि बँकिंग व्यवहाराशी जोडली जाईल, अशा प्रकारची ही योजना आहे। या योजनेच्या मागे काही आपल्याला वैशिष्ट्य सांगताना असं आम्ही ऐकतो की भ्रष्टाचाराला पुष्कळशा प्रमाणात आळा बसणार आहे, कारण तुमचा बँक अकाउंट आहे, तुमच्याकडे आधार कार्ड आहे, हेच देशाला जोडणीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा। तर हे करत असताना आत्ताच आपण जसं म्हटलं तसं की बऱ्याचशा योजना ह्या सरकारच्या त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत कदाचित पोचत नाहीत। तर ह्या दृष्टीने एक जनजागृतीच्या दृष्टीने आपल्याला काही करता येईल का, की अजूनही लोकांच्या मनामध्ये प्रश्न खूप आहेत ह्या जनधन योजनेच्या अंतर्गत, तर ते कसे काय सोडवले जातील? भ्रष्टाचाराचा मुद्दा जो तुम्ही घेतलात तो महत्त्वाचा आहे की बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की सरकार 100 रुपये पाठवतं, सामान्य माणसापर्यंत कुठे 15 रुपये पोचतात, कुठे 20 रुपये पोचतात, उरलेले पैसे खाल्ले जातात। त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने ही रक्कम जर बँकेतून आली, कारण ज्यावेळी रक्कम रोख स्वरूपात येते त्यावेळी मग सरकारी कार्यालयात असेल किंवा अन्य दलालांमार्फत ते पैसे खाल्ले जायची शक्यता असते। त्यामुळे आज जवळजवळ सर्व प्रकारचे सरकारी लाभ, मग ते शिष्यवृत्तीचा असो किंवा एखादा पेन्शनचा लाभ असो किंवा पगाराच्या स्वरूपात असेल, प्रत्येक प्रकारची आज सरकारकडून येणारी रक्कम ही बँक अकाउंटच्या मार्फत दिली जावी अशी एक सरकारची योजना आहे आणि ती आता जवळजवळ यशस्वी पण झालेली आहे, की ज्याच्यामुळे एका बाजूनी भ्रष्टाचार कमी होईल, दुसऱ्या बाजूनी बँक अकाउंटमधून जर भ्रष्टाचार करायचाच असेल, कोणी केलाच तर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड राहील। म्हणजे ज्याला ऑडिट ट्रेल असं आम्ही म्हणतो वित्तीय याच्यामध्ये, की
कुठून कुठे पैसा गेला हे नंतर काही वर्षांनी सुद्धा शोधता येईल. रोख व्यवहारामध्ये ते जवळजवळ अशक्य होतं. त्यामुळे भ्रष्टाचार मुळात कमी होईल. झालाच तर त्या जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने उपयोग होण्यासाठी त्याला आपण म्हणू कॅशलेस ट्रान्झॅक्शन, सगळी अर्थव्यवस्था बँकेमार्फत असा एक हळूहळू पल्ला, आज लगेच हे झालंय असं नाहीये, पण हळूहळू पल्ला या जनधन योजनेतनं पुढे जाऊन गाठला जाऊ शकेल. आत्ताच तुम्ही म्हणालात की प्रत्येक तळागाळातला माणूस हा कुठेतरी एक मेक इन इंडियामध्ये आपला सहभाग देऊ शकतो. त्याचं एक खूप मोठं दालन माननीय पंतप्रधानांच्या योजनेतनं आपल्यापर्यंत येत आहे. मुद्दा असा असतो की ह्याच्यामध्ये लाभार्थी ज्याला आपण म्हणतो तर विद्यार्थी, शेतकरी किंवा लघु उद्योजक ज्याला आपण मायक्रो फायनान्सिंग म्हणतो ते सगळे उद्योजक हे सगळे जोडले जाण्याला जसा बँक अकाउंट हे एक सुरुवात आहे. तर ह्याच्यानंतर त्या योजनेशी मी कायम स्वरूपाचा बांधला जावा ह्यासाठी म्हणून प्रत्येकाने काय करणं आवश्यक आहे? बँक अकाउंटचे अनेकविध लाभ आहेत. तर एक तर सगळ्यांनाच माहिती असतं की आपण उघडतो ते बचत खातं, त्यामुळे त्याचा मूळ उद्देश असतो की त्याच्या मार्फत बचत व्हावी. त्यामुळे आज झिरो बॅलन्स म्हणजे कुठल्याही प्रकारे रक्कम न ठेवता अकाउंट उघडायची एक सोय मिळाली आहे. पण सर्वसामान्य अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा आपण जर पाहिलं तर ती व्यक्ती सुद्धा तिच्या परीने सेव्हिंग करत असते, पैसे वाचवत असते, कुठेतरी वळचणीला ठेवत असते किंवा काहीतरी थोडंसं सोनं घेऊन ठेवत असते. तर या सगळ्यांची मला वाटतं एक जबाबदारी असेल की किमान काही रक्कम तरी त्या बँक अकाउंटमध्ये राहावी आणि बँक अकाउंट मार्फत ही जे सेव्हिंग आहे ते केलं जावं. ही मला वाटतं एक सर्वसामान्यांची एक पहिली जबाबदारी म्हणून आपल्याला म्हणता येईल. थोडंसं वित्तीय दृष्टिकोनातून मी असा प्रश्न विचारते की ह्या सगळ्या गोष्टींना उद्या समजा एक छोटासा लघु उद्योजक आहे, तर त्या लघु उद्योजकाला सगळ्यात मोठी अडचण येते ती म्हणजे की मला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याच्या फॉर्मॅलिटीज पेपरच्या दृष्टीने पूर्ण करणं किंवा तारण किंवा मग तिथे एक सगळ्यात मोठा भाग सुरुवात होतो तो म्हणजे सावकारी. सावकाराचा तुम्हाला आधार घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येणं शक्य नाही. तर ह्याचाही एक विचार वित्तीय दृष्टिकोनातनं या जनधन योजनेच्या अंतर्गत झाला असेल तर तो नेमका समजावून कसा सांगाल? बरोबर आहे. हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात आणि आज अनेक सामान्यांच्या मनातही तो आहे की मुळातच आम्ही गरीब आहोत, आम्हाला पैसे साठवता येत नाहीत, आता अकाउंट उघडून काय मोठं होणार आहे. तर बचतीचा पहिला टप्पा मी सांगितला, पण तेवढ्यापुरतं ते नाहीये. किंबहुना त्याच्याही पेक्षा महत्वाचा जो टप्पा आहे तो वित्त पुरवठा. कारण जसा तुम्ही उल्लेख केलात की अगदी छोट्या उद्योगाला अगदी 10-20 हजारापासून कर्ज मिळवण्यासाठी इतकी पायपीट करावी लागते किंवा इतके कागदपत्र जोडावे लागतात की बऱ्याच वेळा तो व्यक्ती त्यातून कंटाळून जातो. मग तो धंदा सुरू करण्याचा विचार सोडून देतो किंवा धंदा सुरू करण्यासाठी मग सावकारांसारख्या कोणाकडे तरी जातो. मग महिन्याला 2%, महिन्याला 3%, म्हणजे वार्षिक हिशोब केला तर 24 ते 36% दराने कर्ज घ्यावं लागतं. त्यांच्या अनेक जाचक अटींना तोंड द्यावं लागतं. ही आजची वस्तुस्थिती आहे. जनधन योजनेतला जो पुढचा टप्पा आहे तो त्याच्यामध्ये मुद्रा बँकेसारखी एक खूप मोठी महत्वाकांक्षी योजना सरकारने आणली आहे. त्याच्यामध्ये लहानातल्या लहान व्यक्तीला सुद्धा कर्ज उपलब्ध व्हावं. थोड्याशा मुद्रा बँकेच्या मुद्द्यावरती मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवते कारण आपल्याला पुण्याहून फोन आहे आणि लता हे या प्रश्न विचारू इच्छितात. ठीक आहे, चालेल. हॅलो. हॅलो. हा बोला. हा जनधन जी योजना आहे ना, हा ते आम्ही बँकेत गेलो घेऊन ते सगळं आधार कार्ड वगैरे मतदान कार्ड वगैरे, पण ते बोलतात की नाही खुलून ते बंद झाली योजना, आता चालू नाही. त्याची 6 महिने गॅरंटी होती, आता तर मग नाही खुलू शकत आम्ही कार्ड ते जनधन योजनाचं. जवळजवळ 12 कोटी लोकांनी 1-2 महिन्यापूर्वी ज्यावेळी ही योजना चालू होती त्यावेळी त्याचा लाभ घेतला. पण जर आपण लाभ त्यावेळी नसेल घेतला तरी काही हरकत नाहीये. आज देखील आपण त्यामध्ये अकाउंट उघडू शकता. त्यामुळे बँकेतले जे कोणी अधिकारी असतील त्यांना तुम्ही सांगा की आम्ही ऐकलेला आहे कार्यक्रम आणि अजूनही योजना सुरू आहे, तुम्ही आमचं खातं उघडून द्या. नसेल उघडून देत तर आम्हाला तसं लिहून द्या. असं तुम्ही म्हटलं की लगेच जादूची कांडी फिरेल आणि कसं असतं कदाचित व्यक्ती काम टाळायचा प्रयत्न करू शकते. पण तुम्ही त्यांना ठामपणे सांगा की आम्हाला अकाउंट आत्ताच्या आत्ता उघडायचं आहे, नाहीतर आम्हाला तुम्ही लिहून द्या आणि मग नक्की तुमचं काम होईल असं मला वाटतं. आपण थोडासा मुद्रा बँकेच्या मुद्द्यावरती येऊन थांबलो होतो, तो थोडासा पुढे द्या. हा, मी कर्जाच्या विषयात असं सांगत होतो
की लघु किंवा सूक्ष्म उद्योगांना जी अडचण येते की कर्ज पुरवठा होत नाही, कागदपत्र फार लागतात, ती कागदपत्र कुठेतरी कमी व्हावी. दुसरं म्हणजे तारण लागतं आणि गरीब व्यक्तीकडे तारण ठेवण्यासाठी काही नसतं म्हणून तो कधीच धंदा सुरू नाही करू शकत. त्याला उपाय म्हणून हे बँक अकाउंट उपयोगी पडतील. त्यामुळे जसा व्यवसाय होईल त्याच्यातून येणाऱ्या जी रक्कम असेल, ज्या रेग्युलर रिसीट असतील, समजा एखादी छोटी भाजीवाली असेल, भाजी विकून काही महिन्याला 2,000 रुपये मिळत असले, ते जर 60,000 समजा 2,000 रुपये दिवसाला मिळत असतील किंवा 1,000 रुपये जरी मिळत असतील तर 30,000 रुपये जे महिन्याचे होतील ते जर त्या बँकेमध्ये गेले, मी 30,000 नफा नाही म्हणत, पण 30,000 जर विक्री होत असेल तर मग त्या सिक्युरिटीच्या आधारावर बँकेकडून कर्ज मिळेल आणि मग त्याचा फायदा धंदा वाढवण्यासाठी किंवा विविध नवीन धंद्यामध्ये जाण्यासाठी अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीला होऊ शकेल. असा एक पुढचा या जनधन योजनेचा फायदा सामान्यांना मिळू शकतो. आपत्कालीन स्थिती, आपला कृषीप्रधान देश आहे, ही नेहमीच येत असते हवामानातले बदल आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये. तर शेतकऱ्याला ही योजना कशी काय, म्हणजे त्याचा लाभ कसा काय मिळू शकेल? शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुन्हा असं आहे की भारतातली ग्रामीण अर्थव्यवस्था ही बरीचशी कॅशवरती आहे, रोखीच्या व्यवहारांवर आहे आणि वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचे अकाउंट नव्हते, त्यामुळे त्यांना मुळात किती उत्पन्न आहे, त्यांचा किती खर्च होतोय याचा कुठल्याही प्रकारचा पुरावा शेतकऱ्याकडे नसायचा. आज जर बँक अकाउंटच्या मार्फत हे व्यवहार झाले तर शेतकऱ्याकडे स्वतःकडे त्याचा पुरावा राहील आणि मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ज्यावेळी आपत्कालीन स्थिती होऊन तो बँकेकडे जाईल त्यावेळी त्याला दाखवता येईल की बघा गेल्या 3 वर्षामध्ये माझं शेतीचं इतकं उत्पन्न आहे आणि इतका खर्च आहे, आणि मग वित्त पुरवठा मिळण्यासाठी त्याला नक्की उपयोग होऊ शकेल. अरुण यांचा आपल्याला औरंगाबादहून फोन आहे, बघूया ते काय म्हणताय. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. बोलतोय औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्याहून. मॅडम, जनधन योजनेचा दुसरा टप्पा म्हणजे 13 ऑगस्ट 2015 पासून ते 14 ऑगस्ट 2018 पर्यंतचा असणार असून या दुसऱ्या टप्प्यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्वावलंबन पेन्शन योजना लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलेलं आहे. तर मला असं विचारायचं की या दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग आणि महिला यांच्यासाठी काही विशेष तरतूद केलेली आहे का? थँक्यू. आता आपण जो स्वावलंबन पेन्शन योजनेचा उल्लेख केलात, ही योजना गेले 1.5 वर्ष चालू आहे, पण त्या योजनेमध्ये एक असा विषय होता की नेमकं किती पेन्शन मिळू शकेल ते स्पष्ट नव्हतं. म्हणजे वित्तीय भाषेत म्हणायचं तर ते फंड बेस्ड होतं की तुमची रक्कम गुंतवली जाईल आणि मग त्याच्यावरती जे उत्पन्न येईल त्याच्यावर तुम्हाला कर्ज मिळेल, कर्ज नाही म्हणायचं, मला पेन्शन मिळेल. पण सामान्य माणसाला कसं आहे, ही जी अनसर्टन्टी होती त्यामुळे लोकांना वाटायचं बापरे, मी पैसे तर भरतोय, मला पेन्शन मिळेल पण की नाही काय माहीत नाही. त्यामुळे सरकारने आता त्या विषयात विचार करून आजच पंतप्रधान नवीन योजना घोषित करतील, ती आहे अटल पेन्शन योजना. आणि मग त्याच्या मार्फत दर महिन्याला 1,000, 2,000, 3,000, 4,000 किंवा 5,000 असे 5 स्लॅब केलेत. इतकी रक्कम दर महिन्याला गॅरंटीड 60 वर्षाच्या नंतर त्या व्यक्तीला मिळेल. आणि मग त्याच्यासाठी 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंतची कोणीही व्यक्ती आत्तापासून बचत करायला सुरू करू शकते, ज्यामुळे 60 वर्षानंतर त्या व्यक्तीला रक्कम मिळेल. जेवढी रक्कम ती व्यक्ती गुंतवेल, समजा एखाद्या व्यक्तीने 300 रुपये गुंतवले दर महिन्याला, तेवढीच रक्कम सरकार पण गुंतवेल. त्यामुळे त्या रकमेतून एक गॅरंटीड पेन्शन लोकांना मिळू शकेल. ही योजना अर्थात आजच घोषित होणार आहे, 1 जून पासून ही योजना कार्यान्वित होईल. आपण जी जनधन योजना वित्तीय दृष्टिकोनातून बघतोय, आत्ताच तुम्ही सांगितलं की कर्ज जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्हाला ते थोडंसं सोपं व्हावं आणि थोडीशी बचतीची एक सवय प्रत्येकाला लागावी. काय होतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जनतेपर्यंत ती योजना आणि अंमलबजावणी ह्या जो एक महत्वाचा दुवा असतो जो व्हायला पाहिजे. खाती उघडली गेली पण पुढं त्याचं काय, हे सगळं हा एक जनजागृतीचा शेवटी एक भाग आहे. प्रत्येकाने थोडंसं तरी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. आम्हाला थोडीशी हक्क माहिती असतात पण आमची कर्तव्य आम्हाला तेवढ्या ह्यानी माहिती नसतात. तर हक्क आणि कर्तव्य ह्या दोन्ही बाजू उत्तम तऱ्हेने माहीत होण्यासाठी या जनधन योजनेचा नेमका आपण कसा प्रसार करू शकतो? एक त्याचा पहिला भाग आपण बचतीचा बघितला. आपण जर थोडीशी जागतिक तुलनात्मक आकडेवारी बघितली तर आपल्याला माहिती असेल की भारतामध्ये 35% बचत आहे. म्हणजे जगातली जवळजवळ सर्वाधिक बचत हा भारतीय माणूस करत असतो. भारतीय माणूस गरीब आहे पण तरी देखील त्याला स्वतःच्या भविष्याची तरतूद आपण केली पाहिजे याची जाणीव असल्यामुळे बचत चांगल्या प्रकारे भारतामध्ये आहे.
पण त्याचं थोडंसं ज्याला आपण चॅनलायझिंग म्हणू की योग्य दिशेने ती लावणं. कारण आत्ता ती कोणाच्या तरी घरी किंवा कुठेतरी अशी आहे ज्याचा उपयोग अर्थव्यवस्थेला फारसा होत नाहीये, त्या व्यक्तीलाही तितका होत नाही. त्यामुळे पहिला फायदा हा जनधन योजनेचा होईल की ती योग्य प्रकारे चॅनलाइज करणं. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की या विषयामध्येही लोकांपर्यंत पोहोचणं कसं, कारण बऱ्याच वेळा निम्न स्तरातले लोक जे असतात, कारण मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांना बँक अकाउंट कसा वापरायचा माहीत असतं, पण एखादा मजूर असेल तर बऱ्याच वेळा त्याची अशी टेंडन्सी असते की 300 रुपये मिळाले समजा दिवसाचे, पूर्ण 300 रुपये काढून घ्यायचे. हळूहळू याच्यात कल्पना अशी आहे की त्याला अशी सवय लागेल की 300 रुपये बँकेत पडतील. आज जर तुला 250 लागले तर तू 250 काढ, कदाचित महिना अखेरीला लागतील आणखीन 50 रुपये, त्यावेळी ते काढ. त्यांनी हळूहळू मला वाटतं ती लोकांना सवय लागेल. बचतीची सवय आहे, पण बँक अकाउंट कसा वापरायचा ती सुद्धा सवय त्याच्यामधून लागेल. आणि मग पुढे जाऊन हे फक्त काही बचतीपुरतं नाहीये, मग त्याच्यामध्ये पेन्शन आहे, त्याच्यामध्ये इन्शुरन्सचे लाभ आहेत किंवा त्याच्यामधून मिळणारे कर्ज आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तो अकाउंट हळूहळू वापरता येईल. जसजशी नवीन नवीन योजना उघडली जाईल तसं मला वाटतं त्याचा प्रचारही अधिकाधिक लोकांपर्यंत होऊ शकेल. आज सुद्धा आपला आर्थिक व्यवस्था जर तुम्ही बघितलीत तर प्रत्येकाचं एक बजेट असतं, फायनान्स असतं, की कितीही लहान असला तरी सुद्धा त्याच्या मिळणाऱ्या पगारातनं त्याला काहीतरी एक प्लॅनिंग करावं लागतं. या प्लॅनिंगमध्ये खूपच कमी लोक, आता आपण एक निम्नस्तरीय जसा तुम्ही म्हणतात तो स्तर आपण थोडासा पुढे घेऊया, इन्शुरन्स किंवा विमा उतरवणं, म्हणजे त्यांना असं वाटतं की हे आपल्या बसची बातच नाहीये, विमा आम्ही उतरवूच शकत नाही. तर विमा हा सुद्धा एका प्रकाराने बचतच असते. हे थोडंसं समजून ह्या योजनेत च्या द्वारे द्यायचं आहे का? म्हणजे मी म्हटलं तसं जनधन योजना ही अगदी पहिली पायरी आहे. त्याच्या पुढच्या पायऱ्यांमध्ये विम्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. पुन्हा एकदा जर जागतिक तुलना बघितली तर आज भारतामधल्या जवळजवळ 86% लोकांना विम्याची कुठलीही सुविधा नाही. फक्त 14% लोकांपर्यंत आयुर्विमा हा विषय पोचलेला आहे. त्यामुळे कल्पना अशी आहे की या बँक अकाउंट मार्फत मग जर विम्याची सुविधा सुद्धा मिळाली, अर्थात कुठलीही सुविधा फुकट द्यायचा सरकारला विचार नाहीये, कारण एखादी फुकट गोष्ट म्हटली की त्याच्यात भ्रष्टाचार आला, पण माणसांनीच त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट केलं. त्यामुळे पंतप्रधान आज ही घोषणा जी सुरू करणार आहेत त्याच्यामध्ये पंतप्रधान जीवन ज्योत योजना, याच्यामध्ये फक्त 330 रुपये भरून 2 लाखापर्यंतचा आयुर्विमा मिळू शकेल. आणि दुसरी जी इमर्जन्सी सिच्युएशन असते की काही ऍक्सिडेंट झाला, काही कारणामुळे मृत्यू झाला, तर मग गरीब माणसाला त्याच्या हातात काहीच नसतं, त्याची बचत तर एवढी असू नाही शकत. त्यामुळे महिन्याला फक्त 12 रुपये भरून त्यांना 2 लाखापर्यंतचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स, याला जीवन सुरक्षा योजना असं म्हटलंय, अशा प्रकारच्या 2 योजना आता लॉन्च होणार आहेत. या दोन्ही योजनांमध्ये ही अट आहे की तुमचा बँक अकाउंट हवा, कारण तुमच्या बँक अकाउंट मधून महिन्याला फक्त 1 रुपया कापला जाईल आणि मग त्याच्यातून तुम्हाला ही इन्शुरन्सची सुविधा मिळेल. राजू अडसूळ आपल्याशी बोलतायत, ते सोलापूरहून बोलतायत. बघूया काय विचारायचं आहे त्यांना. हॅलो, हा बोला. बोला. अहो आता सर मी सांगितलं ना की शेतकरी जेव्हा काही आपत्कालीन स्थिती येते त्यावेळेस जनधन योजनेच्या मार्फत बँकेकडे जाऊ शकते. तर मला काय म्हणायचं की शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं 1 लाखाचं आणि त्याला ते थोडेसे 30,000 त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त, तर ते जनधन योजनेचा त्याचा काय मतलब होऊ शकणार. आणि जर समजा जनधन योजनेतनं जर समजा काय शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर तो आता डायरेक्टली इथपर्यंत येतच नाही ना, ते झिरो, कारण शेतीच्या स्तरावर येतच नाही हो त्याची योजना. ती योजना वरच राहते मग कुठंतरी एका गावाच्या हा सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणातला एक गैरसमज आहे की सगळ्या लोकांना असं वाटतं की आमच्यापर्यंत ती येत नाही, आमचं लाखाभराचं नुकसान झालं असेल तर आम्हाला 1000 रुपयेच मिळतात, मग त्याचा योजनेचा फायदा काय. तर वित्तीय, मला असं वाटतं की हा वित्तीय दृष्टिकोनात खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही काय उत्तर द्याल याचं? आता आजची जी चर्चा आहे मुख्यतः जनधन योजनेपर्यंत आहे, त्यामुळे शेतीच्या नुकसानीचा हिशोब कसा केला जाईल, मग त्याच्यामध्ये ₹1,00,000 नुकसान झालेलं असताना 30,000 सरकारी अधिकारी मंजूर करतात का, मला वाटतं त्याच्यावरती आता मी काही कमेंट नाही करू शकणार. जनधन योजनेमध्ये एवढा प्रयत्न नक्की आहे की जी काही मदत सरकारकडनं येईल, समजा 30,000 जरी ती असली तरी कित्येक वेळा असं होतं की 30,000 सुद्धा ते मिळवण्यासाठी मग सरकारी कार्यालयांच्यात खेटे मारा, मग कुठल्या तरी अधिकाऱ्यांना किंवा दलालांना त्यातनं 20, 30, 40, कधी कधी 50% सुद्धा द्या आणि मग काहीतरी एक छोटीशी रक्कम घ्या.
त्याला एक पर्याय म्हणून सरकारने असं म्हटलंय की जी काही रक्कम मंजूर झाली असेल ती थेट तुमच्या अकाउंटमध्ये येईल. त्यामुळे अगदी पूर्ण भ्रष्टाचार जाईल हा मला वाटतं फार अधिक आशावाद असेल, पण किमान भ्रष्टाचार हळूहळू यातून कमी होईल अशा प्रकारची याच्यामध्ये रचना आहे. मेक इन इंडिया जेव्हा आपण म्हणतो तेव्हा असं अपेक्षित असतं की प्रत्येक तळागाळातला माणूस ह्या भारताशी, ह्या भूमीशी जोडला जावा. हे जोडण्याचा जो सेतू आहे ह्याला एक मार्ग तुम्ही मगाशी जसं म्हणलात की चॅनलाइज होण्याची गरज आहे, तो मार्ग काढून दिलेला आहे. ह्या मार्गाचा लाभार्थी जो असतो त्यांनी त्याचा संपूर्णपणाने अभ्यास करून, जर आपल्याला काही कळत नसलं तर कोणाला तरी विचारूनच नाहीतरी हे मार्ग अवलंबले जातात. तर लघु उद्योजक, सूक्ष्म उद्योजक हा जो आहे ना, ह्यांनी थोडासा ह्याचा जास्ती फायदा करू. मी नोकरीच्या संधीची वाट बघण्यापेक्षा मीच जर काही सुरू केला माझा व्यवसाय तर मेक इन इंडियाचा नक्कीच त्याला लाभ होऊ शकेल. तर अशा पद्धतीने जर एक विचारसरणी थोडीशी मानसिकता आणि विचारसरणी या दोन्ही बदलायच्या असतील तर हे समजून घेण्याची गरज आहे. ह्या दृष्टीने तुम्ही नेमकं काय सांगाल? मेक इन इंडियाचा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. कारण भारत देश जो आहे, आज आपल्याला माहिती असेल की कित्येक परदेशातून बनणाऱ्या वस्तू आज भारतामध्ये येत आहेत आणि आपल्याकडे मात्र बेकारी आहे. त्या वस्तू भारतामध्ये बनवल्या जाऊ शकतात. आणि मेक इन इंडियामध्ये अशी कल्पना आहे की प्रचंड मोठ्या फॅक्टऱ्या उभारल्या जातील असं न होता अगदी छोटे छोटे उद्योग, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग याच्यामध्ये अनेक प्रकारचं उत्पादन निर्माण व्हावं. आज सुद्धा आपली भारताची अर्थव्यवस्था अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जवळजवळ 90% व्यक्ती या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करतात आणि त्यांच्या जीडीपीचा 90% या मोठ्या कंपन्यातून येतं. या उलट भारतामध्ये 90% व्यक्ती या छोट्या छोट्या उद्योगांवर रोजगारासाठी अवलंबून आहे आणि आपला जवळजवळ 60% जीडीपी हा छोट्या उद्योगातून येतो. पण वित्तीय क्षेत्रामध्ये मात्र आत्ताचे जे नियम किंवा रचना अशी आहे की छोट्या उद्योगाला आपण जसं आधी म्हटलं कर्ज मिळायला मोठी अडचण येते. त्यामुळे त्यांना जर कर्ज पुरवठा केला गेला तर एक मोठी झेप हे छोटे उद्योजक घेतील. आज ज्यांचं ते काही उत्पादन असेल ते दुप्पट तिप्पट वाढू शकेल आणि त्याच्यातून म्हणजे मेक इन इंडिया म्हणजे भारतामध्ये उत्पादन व्हावंच, पण ते भारतातल्या छोट्या उद्योगांमार्फत व्हावं अशी सगळी रचना आहे. अर्थात हे खूप मोठं स्वप्न आहे. ते काही लगेच 6 महिन्यात सोडा 1-2-3 वर्षातही होणार नाही कदाचित. त्याचा एक टप्पा म्हणून मग त्यांना वित्त पुरवठा होण्याची सुरुवात ही या बँक अकाउंट मार्फत आणि मुद्रा बँकेमार्फत असेल की जी मुद्रा बँक अशा कर्जांना रिफायनान्स करेल, अशी ती सगळी रचना आहे. थोडक्यात मुद्रा बँकेचं थोड्या प्रमाणात आम्हाला एक भूमिका समजून देता येईल का? थोडक्यात जर असं सांगायचं तर आज बँका जे काही कर्ज देतात छोट्या उद्योगांना ते त्यांच्या स्वतःतून देतात. तर मुद्रा बँक ही काही अशी बँक नाहीये की जे गल्ली बोळामध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये सुद्धा ब्रांचेस उघडेल. मोठ्या प्रमाणात बँकांच्या ब्रांचेस आहेतच. तिथेच सामान्य माणसांनी जायचंय, त्याला तिथून साधारण 12 किंवा 14% कर्ज मिळेल. पण हे जे छोटं कर्ज डिस्बर्स झालं असेल, सामान्य माणसाला दिलेलं असेल, त्या कर्जाची परतफेड म्हणून रिफायनान्स म्हणून मुद्रा बँक करेल आणि ती फक्त 7% व्याजदराने करेल. त्यामुळे मी जरी उल्लेख आपण जनचा असल्यामुळे बँका म्हणतोय, फक्त बँका नाही आहे तर त्याच्यामध्ये मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन असतील किंवा सेल्फ हेल्प ग्रुप असतील, अशा वेगवेगळ्या अर्थ ज्याला म्हणतो प्रोव्हायडर्स आहेत, फायनान्स प्रोव्हायडर्स. या सगळ्या फायनान्स प्रोव्हायडर्सना रिफायनान्स करण्याचं आणि त्यांच्यावरती एक रेग्युलेशन ठेवण्याचं काम मुद्रा बँक करेल आणि यामार्फत 12 किंवा 14% दराने, म्हणजे त्या मानाने माफक दराने, कारण आज छोट्या उद्योगांना 24%, 36%, काही वेळा 50% अशा दराने कर्ज घ्यावं लागतं. त्या तुलनेत 12 किंवा 14% दराने त्यांना वित्त पुरवठा मिळेल आणि हा वित्त पुरवठा अधिकाधिक प्रमाणात मिळावा, सहजपणे मिळावा, याचं काम ही याच्यासाठी प्रयत्न मुद्रा बँक करत राहील. बरोबर. मोहन यांचा फोन आहे पुण्याहून, बघूया काय म्हणतात. पुण्याहून बोलतोय. बोला. मोहन कडलासकर. पुण्याहून मी मोहन कडलासकर बोलतोय. हा बोला. तर तुमची जी जनधन योजना आहे किंवा ती अपघातग्रस्त विमा आहे 18 ते 70 वर्ष याच्याकरता, ते विम्याचं जे कव्हरेज आहे ते 70 वर्षापर्यंत आहे का 70 वर्षाच्या पुढे देखील आहे? कारण काय ऍक्सिडेंटची जी शक्यता असते ती वयाच्या कोणत्याही वयात असते, पण 70च्या पुढे जास्त असते वयोवृद्ध लोकांना वगैरे.
तर 18 ते 70 या वर्षात आपण प्रीमियम भरले तर यू आर एलिजिबल फॉर दॅट इन्शुरन्स. पण जर ऍक्सिडेंट 70 वर्षा पुढे झालं तर आपण कव्हरेज मिळू शकतं का, हा एक प्रश्न. आणि दुसरा म्हणजे कंपनी पेन्शन विषयी मला थोडंसं विचारायचं, पण तुमच्या याच्यात तुम्ही घेऊ शकत असाल तर मी विचारतो. आपला प्रश्न काय आहे? माझा प्रश्न असा आहे की जे जनधन योजना आहे ती दुपार महिना 1 रुपया हप्ता भरून भरायची, त्याचं जे कव्हरेज आहे किंवा आलं लक्षात प्रश्न दुसरा तो लक्षात आला. दुसरा मिळू शकेल का? नाही, आपला जो दुसरा प्रश्न होता पेन्शनच्या संबंधातला, त्याच्यात तो काय होता? त्यांचा जो पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. कुठलाही जो ऍक्सिडेंट इन्शुरन्स असतो, जी आता नवीन सुरक्षा योजना आजच घोषित होणार आहे, मला वाटतं त्याबद्दलचा आहे, ती 18 ते 70. पण ऍक्सिडेंट इन्शुरन्स हा त्या वर्षापुरताच असतो. म्हणजे जीवन विम्यासारखा नसतो की मी आत्ता पैसे भरले आणि 4 वर्षांनी पैसे मिळणार आहेत. त्यामुळे त्या एका पर्टिक्युलर वर्षामध्ये 12 रुपये भरायचे आणि 2 लाखापर्यंतचा विमा मिळेल. किंवा जर पार्शल ज्याला म्हणू डिसेबलमेंट, की हातपाय तुटलाय वगैरे अशा काही दुर्दैवी घटनेमध्ये 1 लाख रुपये मिळतील. मृत्यू झाला तर 2 लाख मिळतील. हा विमा त्या एका विशिष्ट वर्षाचाच असेल. त्यामुळे सध्या तरी सरकारची जी योजना आहे ती 18 ते 70, म्हणजे एक माणूस सज्ञान झाल्यापासून साधारणपणे 70 नंतर तो फार बाहेर जाणार नाही असं सरकारने मानलेलं आहे. त्यामुळे 18 ते 70 या वयोगटासाठी आहे आणि त्यामुळे 70च्या नंतर या विम्यामध्ये पैसेही भरता येणार नाहीत आणि त्याचा लाभही मिळणार नाही. महत्वाचा मुद्दा आहे की पैसे भरता येणार नाहीत म्हणून लाभ अपेक्षित करणं ही चुकीचं आहे. म्हणजे तिथपर्यंतच तुम्ही भरू शकता, ज्याला आपण कॅप लिमिट म्हणू शकतो, अशा पद्धतीचं आहे. आपण जेव्हा सगळ्या लघु उद्योजकांचा विचार करतोय, सूक्ष्म उद्योजकांचा विचार करतोय, तेव्हा त्यांना विविध प्रकारचं फायनान्स, जसं आपण आता म्हटलं की तुम्ही बचत करा, त्या बचतीवरचा तुमचा आढावा घेऊन तुम्हाला त्या प्रमाणात मध्ये कर्ज दिलं जाईल. कर्ज घेतल्यामुळे तुमच्या धंद्याची वाढ होणार आहे, तुमचा आवक वाढणार आहे. तर ह्या सगळ्या प्रकारांमध्ये कुठेतरी ना असं मला असं वाटतं की माणसाला थोड्याशा मानसिकता आणि थोडीशी त्याची एक फायनान्शियल प्लॅनिंग, ह्या दोघांच्या साह्यानेच ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर हे सहाय्य घ्यावं किंवा ह्या पद्धतीचे त्याला कुठेतरी एक गाईडलाईन मिळावी, म्हणून तुम्ही नेमकं काय सांगाल? ज्याला म्हणतात की एक वित्तीय शिस्त. काही वेळा असं होतं की एखादी मोठी रक्कम हातात आली म्हणून पटकन खर्च करून टाकली आणि नंतर ज्यावेळी गरज पडते तेव्हा मग छोटी रक्कम मिळायला सुद्धा अडचण येते. अशी बऱ्याच वेळा सामान्य माणसांची अवस्था होते. किंवा धंद्याच्या दृष्टीने विचार केला तर वित्तीय क्षेत्रात ज्याला आम्ही वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणतो, की खेळत्या भांडवलाचं व्यवस्थापन, छोट्या उद्योगांना बऱ्याच वेळा असं होतं की एखादी ऑर्डर मिळत गेली की ते त्याच्यामध्ये पैसे टाकत जातात, मग पैसे अडकून बसतात आणि मग ते काम पूर्ण करताना त्यांना अडचण येते आणि मग छोटीशी रक्कम हवी असते तीही मिळायला अडचण येते. त्यामुळे असं न होऊ देता एक सुव्यवस्थितपणे शिस्तबद्ध रीतीने हे पैसे वापरले जावे, त्याच्यासाठी या बँक अकाउंटचा उपयोग व्हावा. अर्थात हे स्वयं नियोजन शिस्त लगेच येणार नाही, पण टप्प्याटप्प्याने यावं. त्याच्यासाठी काही गायडन्स किंवा ज्याला हँड होल्डिंग म्हणता येईल, म्हणजे ह्या ज्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन किंवा छोटे फायनान्सर्स आहेत त्यांच्याकडून फक्त कर्ज द्यावं अशी अपेक्षा नाही, तर त्यांनी काही ट्रेनिंग द्यावं. विशेषतः स्किल्ड लोक देशामध्ये आहेत की जे एखादा धंदा करण्याची त्यांच्याकडे तांत्रिक क्षमता आहे, पण व्यवसायाचं व्यवस्थापन करण्याची क्षमता कदाचित त्यांच्याकडे नसेल, तर तीही त्यांना दिली जावी. वित्तीय नियोजनही त्यांना मिळावं आणि मग एक छोटासा धंदा करण्याऐवजी त्यांनी अधिक मोठा धंदा करावा, अशी त्यामागची कल्पना आहे. नेहमी कुठल्याही योजना आल्या ना की ज्येष्ठ नागरिक आणि महिला ह्यांना काही वेगळा फायदा किंवा वेगळ्या प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन व्हावा, ह्या दृष्टीने काही तुम्ही याच्यात सांगू शकाल का? या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा फायदा असं काही दिलेला नाहीये, पण ज्यांचा अकाउंट आतापर्यंत उघडला जात नव्हता अशा अधिकाधिक लोकांना लाभ मिळावा असा त्याच्यात प्रयत्न आहे. आणि प्रत्येक घरामध्ये 2 अकाउंट अशी ती कल्पना आहे. त्यामुळे घरातला म्हणजे तथाकथित ज्याला कर्ता पुरुष असं म्हणण्याची पद्धत आहे, फक्त पुरुषाचा अकाउंट असं न राहता स्त्री आणि पुरुष दोघांचाही अकाउंट व्हावा अशी याच्यामध्ये कल्पना आहे. पण लहान मुलांचाही उघडावा असंही म्हटलेलं आहे का? म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा जनधन योजनेशी संबंध यावा तर अकाउंट ओपन असलेला चांगला आहे, ह्याच्या मागे काही उद्देश आहेत का? की आता शिष्यवृत्ती मिळाली समजा मुलाला,
तर त्याचं अनुदान किंवा कुठल्याही प्रकारची सरकारी अनुदानं जी असतात ती डायरेक्ट बँकेमध्ये जाऊ शकतील आणि बँक आणि आधार कार्ड यांचा एकमेकांशी संबंध खूप जवळचा असल्यामुळे ते त्याच व्यक्तीला लाभ मिळेल त्याचा, असं काही ह्याच्या मागे नेमकी कल्पना आहे का? हे तुम्ही बरोबर सांगितलं. म्हणजे मी 2 म्हटलं तेव्हा 2च उघडायला पाहिजे असं नाही, पण घरटी किमान 2 अकाउंट व्हावे अशी कल्पना आहे. पण घरातल्या सर्वांचाच आणि अगदी छोट्यांना सुद्धा ज्या शिष्यवृत्त्या मिळतात त्या पुढे अकाउंटमधूनच मिळणार आहेत. त्यामुळे आणि आधार कार्डामुळे आता प्रत्येक नागरिकाचं आयडेंटिफिकेशन झालंय. त्यामुळे आधार कार्डाच्याशी लिंक बँक अकाउंट असल्यामुळे घरातल्या कोणालाही जर लाभ मिळणार असेल तर तो बँक अकाउंटमधून मिळेल. आणि इथेच मी आणखी एक भर घालू शकतो, कारण काही जणांच्या मनात एक प्रश्न आहे की आम्ही या जनधनच्या काळामध्ये अकाउंट नाही उघडला, आमच्याकडे आधीच अकाउंट होता, तर आम्हाला लाभ मिळेल का नाही. तर जर त्यांनी त्यांचा आधार कार्डशी जोडला त्यांचा अकाउंट तर सर्वांनाच जो आता काही लाभ मिळणार आहे तो कुठलाही पण बँक अकाउंट असणं आणि आधार कार्ड असणं या 2 गोष्टी मात्र त्याच्यामध्ये आवश्यक आहे. बरोबर आहे. सुनंदा गाडगीळ आपल्याशी बोलतायत, सांगलीहून बोलतायत. बघूया काय म्हणायचं त्यांना. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता या 2 योजना आहेत त्या ह्या ज्या योजना आहेत आता पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या त्या सर्व उत्पन्न गटासाठी आहेत का विशिष्ट उत्पन्न गटाच्या खालच्या उत्पन्नासाठीच आहेत? बरोबर आहे. हा चांगला प्रश्न आहे तुमचा, कारण आजच उद्घाटन होणार आहे त्यामुळे खूप जणांना उत्सुकता आहे. तर विम्याच्या दोन्ही योजना या सर्व उत्पन्न गटांसाठी खुल्या ठेवल्या आहेत. त्याच्यामध्ये मग उत्पन्नाचं एक अल्प उत्पन्न गटाचं सर्टिफिकेट, मग ते मिळवण्यासाठी होणारा भ्रष्टाचार किंवा नागरिकांची तडफड असं याच्यातले काही आवश्यक नाहीये. जसं मी म्हटलं तसं तुमचा बँक अकाउंट पाहिजे आणि आधार कार्ड लिंक पाहिजे, या 2 गोष्टी असतील की सर्व नागरिकांना. मात्र एक अट ठेवली आहे की एका माणसाला एकाच अकाउंटद्वारे करता येईल. म्हणजे एखाद्या माणसाने 4 अकाउंट उघडले आणि 4 ठिकाणून पेन्शन घ्यायला बघेल तर तसं मिळणार नाही. एका व्यक्तीला एकदा उत्पन्न कितीही असलं तरी हा लाभ घेता येईल. जेव्हा या अनेक योजना असतात ना, एक असा उत्सुकतेचा प्रश्न असा असतो की वित्तीय दृष्टिकोनातनं याची नेमकी उलाढाल कशी होते. म्हणजे जेव्हा मला एक कर्ज मिळतं त्या कर्जाच्या मागे कर्ज देणारा, त्याची स्वतःची गणितं, त्याला स्वतःला फेस करायला लागणारं ऑडिट, हे सगळं कसं केलं जातं नेमकं? एक छोटं उदाहरण देऊन काही समजून सांगू शकाल का? म्हणजे बँकेच्या दृष्टीने जर आपण विचार केला, बँक म्हणजे कर्ज देणाऱ्याच्या दृष्टीने, तर सगळ्यात मोठी त्याच्यासाठी काळजीचा विषय असतो तो म्हणजे हे कर्ज मुळात परत येईल का नाही. मग कर्ज परत येईल याची खात्री कशी करायची, मग ती करून घेण्यासाठी मग तारण मागायचं, मग गॅरेंटर मागायचा, अशा सगळ्या गोष्टी बँका सुरू करतात. आणि कर्ज किती देता येईल याच्यामध्ये त्या व्यक्तीचं आत्ताचं उत्पन्न किती आहे, मग त्या उत्पन्नाच्या 30 पट, त्या उत्पन्नाच्या 40 पट, अशा त्या गणितावर आधारित कर्ज मिळतं. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं आढळून येतं की जो व्यक्ती पगारदार असतो त्याची स्थिती तरी बरी असते, कारण त्याला एक ठराविक पगार मिळत असतो. बँकेला, म्हणजे मी मध्यमवर्गीयाचं म्हणतोय, त्याला बँकेला माहित असतं की एवढी रक्कम बँक अकाउंटमध्ये दरवर्षी येते, मग त्याच्या 30 पट त्याला कर्ज द्यायला हरकत नाही, कारण त्याचं उत्पन्न प्रूव्ड असतं. आणि दुसरा जो थोडा उच्च मध्यमवर्गीय असतो त्याचंही बरं असतं, त्याचा कुठे फ्लॅट असतो, जमीन असते, घर असतं, ते तारण ठेवून तर कर्ज घेऊ शकतो. पण आज समाजातला जो 60% गट आहे की ज्याच्याकडे तारण ठेवायला ना प्रॉपर्टी आहे ना त्याच्याकडे स्थिर नोकरी आहे, त्या व्यक्तींची फार पंचायत होते. तर आता जनधन योजना म्हणा किंवा पुढे येणाऱ्या मुद्रा बँकेमध्ये असा विचार केलाय की कुठल्याही मार्गाने जर तुम्हाला उत्पन्न येत असेल, म्हणजे फिक्स पगार असं नाही, एखादा गवंडी असेल तो महिन्यातून 10 दिवस काम करत असेल, 10 दिवसाचा रोजगार मिळत असेल त्याला, समजा पण 500 रुपये मिळत असेल रोजचा, तर 10 दिवसाचे 500 म्हणजे 5,000 रुपये झाले. ते जर त्याच्या बँक अकाउंटमध्ये आले तर एक ट्रॅक रेकॉर्ड तयार होईल की हा गेले जवळजवळ 2 वर्ष सातत्याने इतकी रक्कम त्याच्या बँक अकाउंटमध्ये येते. त्यामुळे ती एक क्रेडिबिलिटी तयार होईल. दुसरं म्हणजे तुमचं जे फ्युचर उत्पन्न आहे की त्या गवंड्याने समजा स्वतः कन्स्ट्रक्शनचा धंदा सुरू करण्याची इच्छा केली तर त्याच्यापासून येणारे फ्युचर उत्पन्न ते सुद्धा ॲसेस केलं जाईल. तुमची कर्जाची मर्यादा ठरवायला आणि तारणाची जी अट बऱ्याच वेळा लागते, कारण मग कर्ज परत कसं येणार, त्याही बाबतीत बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की छोटी व्यक्ती असते ती प्रामाणिक असते, खरं म्हणजे ती कर्ज फार बुडवत नाही. मोठी धेंड आहेत ज्यांनी हजारो कोटीची कर्ज काढली आहेत ते कर्ज बुडवतात असं जास्त होतं. पण भरडला जातो सामान्य माणूस, कारण एकदा कर्ज बुडलं की बँक म्हणते हा NPA आमचे 4% गेले, कर्ज टाईट करा, सहजासहजी कर्ज देऊ नका.
त्यामुळे त्याला थोडासा ज्याला म्हणून रोख द्यायची आणि सामान्य माणसावर विश्वास ठेवा, तो परत देईल, अशा प्रकारची एक रचना याच्या मार्फत करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. बरोबर. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नाशिकहून. बघूया काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर नाशिकहून बोलतोय. माझे 3 प्रश्न आहेत. जनधन योजनेची कार्यपद्धती कितपत सुलभ आणि पारदर्शक आहे की ज्यायोगे लोकांचा विश्वास बसू शकेल? दुसरा प्रश्न असा आहे की विमा असो, पेन्शन योजना असो किंवा आर्थिक गरज भागवणारी एखादी कर्ज योजना असोत, अशा अनेक योजना आपल्या देशामध्ये प्रचलित आहेत, अर्थव्यवस्थेमध्ये प्रचलित आहेत आणि त्याचे लाभ आहे. आणि त्याच्यात मग जनधन योजना ही अशी काही विशेष आहे की दुर्बल घटक खरंच सबल होऊ शकेल? आणि तिसरा प्रश्न असा आहे की जनधन योजनेबद्दल अनेक गैरसमज असतात, साक्षरता खूप झालेली नाहीये अजूनही. जे निरक्षर किंवा नवसाक्षर लोक आहेत, कमी शिकलेले लोक आहेत, त्यांना याची पूर्ण समुपदेशन होत नाही. तर यासाठी काही स्वयंसेवी योजना किंवा व्यक्ती यांनी जर सहाय्य केले तर निश्चित चांगलं फरक पडेल असं मला वाटतं. आपलं काय मत आहे? धन्यवाद. बरोबर. त्यांचा जो पहिला प्रश्न होता तो सुलभता आणि पहिला प्रश्न पारदर्शकता. आहे सुलभता आणि पारदर्शकतेचा. आता जनधन योजना आपल्याला बहुतेक माहिती असेल की 7.5 कोटीचं लक्ष याच्यामध्ये ठेवलं होतं, इतके अकाउंट उघडले जावे. आणि यापूर्वीचा ट्रॅक रेकॉर्ड असा होता की साधारणपणे 3 वर्षांमध्ये फक्त 50 लाख अकाउंट उघडले जातात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा आग्रह धरला की नाही, मोठ्या संख्येने झालं पाहिजे आणि म्हणून एक 7.5 कोटीचं लक्ष 3 महिन्यामध्ये ठेवलं. आणि मला सांगायला आनंद होतोय की 12.5 कोटी अकाउंट जवळजवळ उघडले गेले आणि आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक जागतिक इतिहास झाला. आणि ज्या अर्थी एवढी मोठी संख्या झाली त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच ते सुलभ असणार. आणि बऱ्याच वेळा असंही ऐकायला मिळालं की माणसांना जाऊन बँकेत अकाउंट उघडणंही आधी मुश्किल होतं. इथे उलटं झालं की बँकेच्या अधिकाऱ्यांवर इतकं दडपण आलं की बँकेचे अधिकारी लोकांच्या दारात येऊन उभे राहिले की हा फॉर्म घे बाबा आणि लवकरात लवकर अकाउंट उघड. त्यामुळे मी असं गृहीत धरतोय की सामान्यांना बरंचसं ते सुलभ झालं असावं. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की अनेक योजना निघाल्या, तर ह्याची अशी वैशिष्ट्य काय आहेत? विमा योजना निघाल्या, आतापर्यंत योजना निघाल्या नाहीत असं काही झालं नाही, तर ह्या जनधन योजनेची अशी काय वैशिष्ट्ये आहेत? हो, हाही एक चांगला प्रश्न आहे. मला वाटतं यापूर्वी सुद्धा विम्याच्या म्हणा, पेन्शनच्या, सरकारी मदतीच्या योजना अनेक निघाल्या. फक्त त्याचं काय असायचं की ते फार कमी वर्गापर्यंत त्याचे लाभार्थी असायचे. काही योजनेमध्ये काही हजारात, काही लाखात. पण आज आपला 125 कोटीच्या देशामध्ये 2-5 लाख लोकांना त्याचा लाभ मिळाला तर तो काहीच नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये अशी कल्पना आहे की फार मोठा समाजाचा वर्ग, म्हणजे आता या पेन्शन योजनेमध्ये आणि इन्शुरन्समध्ये जवळजवळ 40 कोटीचं लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे तो सुद्धा एक जागतिक रेकॉर्डच होईल की एका विमा योजनेमध्ये 40 कोटी लोक, कारण जगातल्या जवळजवळ 90% देशांची अख्खी लोकसंख्या सुद्धा 40 कोटी नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं मला वाटतं हा त्याचा युनिकनेस आहे. कारण अशा प्रकारच्या योजना पूर्वी होत्या पण त्या कमी लोकांपर्यंत पोचायच्या, तर त्याला मोठ्या प्रमाणात पुश मिळून जास्त लोकांपर्यंत पोचणं हे महत्वाचं आहे. आणि तिसरं मला वाटतं तुम्ही विचारलं होतं ते स्वयंसेवी वेगवेगळ्या संस्था, NGO यात काय करू शकतील. मला वाटतं की ते फार महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये अगदी काही गणेशोत्सव मंडळ असतील किंवा छोट्या छोट्या सोसायट्यांच्या काही अशा असतील, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. कारण सरकारने एक योजना घोषित केली, त्याचं काही प्रमाणामध्ये प्रसिद्धी केली, पण तेवढं होऊन पुरणार नाही. कारण सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोचायचं तर देश इतका मोठा आहे की वेगवेगळ्या चॅनल्समधून पोचावं लागेल. आणि मला वाटतं त्याच्यासाठी सगळ्यांनी योजना पोचण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि नुसती योजना पोचून नाही, त्याचा उपयोग कसा करायचा. कारण कर्ज मिळेल तर त्याचं वित्तीय व्यवस्थापनही शिकवलं पाहिजे, त्यांना योग्य प्रकारचा सल्लाही दिला पाहिजे. म्हणून ते मात्र निश्चितपणे वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. संस्था संघटनेपेक्षा सुद्धा सर मी तुम्हाला पुढे जाऊन असं विचारते की कुटुंबांनी, प्रत्येक कुटुंबामध्ये 4 लोक तरी, 2 लोक तरी, 1 माणूस तरी काम करणारा आपल्याकडे येतो, त्यांना सुद्धा या योजनेबद्दल जर समजावून सांगितलं किंवा त्यांचा जो पगार जर तुम्ही रोख देत असाल त्यांना, तर त्यांना जर असं सांगितलं की तुझा पगार मी बँकेमध्ये तुझ्या जनधन योजनेच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट घालते, तर मला वाटतं ते उपयोगाला येईल का. म्हणजे थोडीशी तरी त्याला एक माहिती, त्याला व्यापक स्वरूप हे छोट्या गोष्टीपासून मिळू शकेल का. हो, ही खूप चांगली तुम्ही कल्पना मांडलीत.
कारण पुष्कळ वेळा असं होऊ शकतं की अगदी छोट्या माणसाला मिळणारं उत्पन्न असतं ते मुळात कॅशमध्ये असतं. सुरुवातीला तुम्ही म्हणलात तसं असं कोणी म्हटलं की मी कॅश नाही तुला चेक देईन तर थोडंसं रेझिस्टन्स येईल, थोडंसं ते म्हणतील की नाही नाही तुम्ही देणार मला 2,000, पुन्हा मी बँकेत कशाला जाऊ वगैरे वगैरे. पण मला वाटतं की लवकरच लोकांच्या लक्षात येईल की हे सुलभ आहे आणि याचा आपल्याला नंतर खूप फायदा होईल. त्यामुळे सामान्य लोक जोडले जायला याचा नक्की उपयोग होईल. कारण माझा अनुभव असा आहे की त्यांना जर असं म्हटलं ना की घरात काम करणारी आहेत की मी तुझा पगारातला छोटा हिस्सा बँकेमध्ये आतापर्यंत कसं व्हायचं ते त्यांना एक असं हे असायचं की आमचा बँकमध्ये अकाउंटच नाहीये. पण आता जनधन योजनेतर्फे तुम्ही असं म्हणू शकता की तुझा अकाउंट नाहीये मग उघडणं क्रमप्राप्त आहे तुला. आणि ते अशा दृष्टीने थोडीशी त्याला वेगळ्या प्रकारची चालना कलाटणी असं प्रत्येक माणूस घरातल्यानी जर ठरवलं तर होऊ शकतं का? हे अगदी बरोबर आहे की ते नक्की होऊ शकेल. आणि पुढे जाऊन मी आणखीन थोडंसं असं म्हणेन की प्रत्यक्ष बँकेत जाणं, कारण शहरामध्ये कदाचित ते फार कठीण नाही की बँक जवळ असते, पण ग्रामीण भागात अनेक वेळा बँकेचं खातं म्हणजे बँकेपर्यंत पोचायला काही किलोमीटर जावं लागतं. त्यामुळे तोही एक प्रश्न असतो की बँक कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाणार कधी, येणार कधी, खर्च, वेळ. त्यामुळे मला वाटतं तिथे मोबाईल बँकिंगची सुद्धा सहाय्यता होईल, कारण आज देशातल्या 80 कोटी लोकांकडे मोबाईल आहेत. त्यामुळे अगदी SMS द्वारे सुद्धा ते किती पैसे आहेत बघू शकतात किंवा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफरही करू शकतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन त्या बँकेचा वापर करणं सुद्धा आज अधिक सुलभ होऊ शकेल असं वाटतंय. फक्त इच्छाशक्तीचा अभाव असेल तर ती मात्र पाहिजे. प्रतीक चौधरी आपल्याशी बोलतायत, जळगावहून बोलतायत, बघूया काय म्हणतात. नमस्कार मॅम. नमस्कार. मी आता आजच सुरक्षा योजने अंतर्गत विमा सादर केलेला आहे. 12 रुपयाची आपली पॉलिसी आहे ती. तर त्याच्या LICच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र घरी येतात. तर त्याचप्रमाणे या सुरक्षा अंतर्गत सुद्धा आपल्याला घरी कागदपत्र येतील का की तुमचा विमा सुरू झालेला आहे आणि याच्या पुढे तुम्ही या पॉलिसीच्या अंडर आहात, असे कोणते कागदपत्र घरी येतात का? योजना आजच घोषित होणार आहे त्यामुळे 100% मी सांगू शकत नाहीये, कारण 1 जून पासून म्हणजे आता आपण एनरोल करू शकतो. 1 जून पासून या विम्याचं सगळ्यांना लाभ मिळू शकेल. याच्यामध्ये कल्पना अशी आहे की पूर्वीच्या काळी मग ते पोस्टाने पत्र येणार, मग ते घरी येऊन पडणार, मग काही लोकांना आलं नाही आलं. आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे माननीय पंतप्रधानांची अशी कल्पना आहे की या तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. त्यामुळे त्या योजनेत स्पष्टपणे लिहिलंय की ती व्यक्ती एनरोल झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याचा विमाचा हप्ता असेल त्याच्या 2 दिवस आधी प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला SMS येईल की आत्ता तुझे हे इतके इतके पैसे ड्यू आहेत, त्यामुळे बँक खात्यामध्ये तेवढे पैसे आहेत याची काळजी कर. पैसे कापले गेल्यावर पुन्हा एक SMS येईल की तुमचे पैसे कापले गेलेले आहेत आणि ह्या बचत खात्याच्या अंतर्गत आणि ह्या नंबरची तुमची पॉलिसी व्हॅलिड आहे. अर्थात कुठलं तरी एक पॉलिसी डॉक्युमेंट माझ्या तरी अंदाजाप्रमाणे नक्की येईल, कारण शेवटी एक कागदही हवा. पण जास्तीत जास्त याच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते SMS द्वारे होईल अशा प्रकारची रचना आहे, कारण खर्च कमीत कमी व्हावा. बऱ्याच वेळा विमा योजनेमध्ये विम्याचे एजंट असतात आणि मग त्या विम्याच्या एजंटना बरंच कमिशनही द्यावं लागतं. तो सगळा खर्च वाचवून जास्तीत जास्त लाभ लाभार्थींपर्यंत मिळावा अशा प्रकारची रचना या विमा योजनेमध्ये आहे. या विमा योजनेसाठी सुद्धा काहीतरी कागदपत्रांची आवश्यकता असेलच ना पूर्तता करण्यासाठी म्हणून. तरच ही व्यापक होऊ शकेल किंवा तरच ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकेल. जेव्हा आपण विमा असं म्हणतोय ना त्यावेळेला माझ्या मनामध्ये असाही एक प्रश्न आला की जेव्हा असंघटित कामगार असतात, एखादा कामगार एखाद्या ठिकाणी काम करतो, त्याचा जो मालक असतो त्या मालकांनी सुद्धा जर स्वतःला सुशिक्षित करून घेतलं या योजनेबद्दल तर मला असं वाटतं की त्याच्या हाताखाली काम करणारे बरेचसे लोक ह्याला जोडले जातील. तर तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण असंघटित कामगारांना मग ते गवंडी असतील किंवा छोटे छोटे काही झाडूवाल्यांसारखी किंवा असे अनेक कामं करणारे ते मजूर काय म्हणतात ना कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतात. त्यामुळे त्या कंत्राटदारांनी सुद्धा जर याच्यामध्ये थोडीशी आपली भूमिका घेतली की आपण जे काही रक्कम यांना देतोय ती बँक अकाउंट मार्फत द्यावी, कारण शासनाने हे ऑलरेडी सुरू केलंय. शासनाकडनं येणारी सर्व रक्कम आज बँक अकाउंट मधनच येते. पण समाजातल्या अन्य लोकांनी पण केली तर जास्त जास्त लोक कव्हर होतील. आणि कागदपत्रांचा जो तुम्ही विषय केला त्यासाठी असं आहे की अर्थात प्रत्येकाला बँक अकाउंट आणि आधार कार्ड असलंच पाहिजे. पण विम्याच्या बाबतीत एक दुसरा प्रश्न येतो की याचा नॉमिनी जो कोण असेल
कारण एखाद्या व्यक्तीचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्यानंतर मग नातेवाईकांमध्ये किंवा अन्य लोकांमध्ये भांडणं सुरू होऊ शकतात की ह्याचा लाभार्थी मी असला पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा आधार कार्ड कंपल्सरी केलंय आणि त्याच्यामध्ये नवऱ्याचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर ती रक्कम बायकोलाच मिळेल आणि बायकोचा मृत्यू झाला तर नवऱ्याला मिळेल आधार कार्डच्या आधारावर. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे नॉमिनी रजिस्टर करायला सुद्धा आधार कार्ड कंपल्सरी केलंय की असे वाद कमीत कमी व्हावे आणि खरोखरच मृत्यू झालाय तर ती रक्कम लगेच त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये जमा करता यावी. अशा दृष्टीने जो नॉमिनी आहे त्याचं सुद्धा आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिहिणं तिथे आवश्यक केलेलं आहे. पुष्कळ सुशिक्षित लोकांना सुद्धा नॉमिनी आणि नॉमिनेशनचं महत्त्व माहिती नसतं. ते ह्याच्याद्वारे कदाचित कुठलीही गोष्ट अशी कंपल्सरी केली की आपल्याला माहिती होते, कदाचित ह्याच्यातनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. थोडासा प्रश्न असाही येतो की जेव्हा आपण एखादी योजना किंवा त्याच्या मागचं असणारं एक प्रचंड प्रमाणातलं फायनान्स असं जेव्हा बघतो त्यावेळेला एक पारदर्शक दृष्टिकोनातनं असं आपण एक गृहीत धरून चालूया की कुठलीही गोष्ट चालू करतो ती कधी 100% नसते. तर ह्या 100%मध्ये दिलेली कर्ज जर परत आली नाहीत तर ह्याचा भार एका प्रकाराने देशावर किंवा एका प्रकाराने करदात्यांवर पडतो असं तुम्हाला वाटतं का? ही अगदी खरी गोष्ट आहे. मगाशी सुद्धा मी उल्लेख केला की बँकिंग व्यवहारामधली ही एक खूप मोठी काय म्हणू एक जोखीम आहे की कर्ज दिलंय, कर्ज परत आलं नाही तर ते नुकसान कोणाचं. आणि आज जवळजवळ 4-5% एनपीए आहेत. एक भाग त्यातला असा आहे की एनपीएतली मोठा पोर्शन हा मोठ्या कर्जांचा आहे. म्हणजे मोठे कर्जदार चुकवण्याची टेंडन्सी जास्त असते, त्यांना कायद्याची भीती नसते, ते वकिलांची लाईन उभी करतात आणि कर्ज बुडवून सुद्धा मोकळे होतात. छोटा कर्जदार त्या मानाने मनातूनही प्रामाणिक असतो आणि त्याला थोडी भीती पण असते. अर्थात हे असलं तरी सुद्धा काही चुकवणारे लोक नक्की असतात. ती जबाबदारी ती बँक किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे त्यांनी घ्यायची आहे की आपण कर्ज नीट प्रकारे ॲसेस करून देतोय. दुसरं समाजाने सुद्धा एक थोडंसं दडपण आणलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग स्वयंसहाय्यता गट जे सेल्फ हेल्प ग्रुप्स वगैरे आहेत की एक माणसाच्या ऐवजी एक ग्रुप आहे, त्यामुळे सगळेजण एकमेकांना सांगतील की कोणी बुडवू नका, कोणाचा कर्जाचा हप्ता बुडत असेल तर अन्य लोक त्याला मदत करतील की या महिन्यापुरते आम्ही भरतो. म्हणजे कारण शेवटी बँकेचं नुकसान झालं तर त्यातला काही भाग सरकारवर जाईल आणि आज ज्या बँका कर्ज द्यायला पुढे येत आहेत त्या बँका म्हणतील की ठीक आहे आम्ही कर्ज देत नाही मग किंवा अधिक जाचक अटीवर देतो. म्हणजे ते टाळायचं असेल तर समाजाने सुद्धा ज्याला म्हणून एक दडपण ठेवण्याची एक आग्रह करण्याची भूमिका नक्की घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काही एक हात पुढे येत असेल तर 2 हात करायचे असतील त्याचे तर माझ्या कर्तव्य हक्क जबाबदाऱ्या असं जे आपण म्हणतो ते पूर्णपणाने पाळल्या गेल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज आपण असं बघतोय की मेक इन इंडियामध्ये प्रत्येक माणूस सहभागी व्हावा हा एक त्याच्या मागची महत्त्वाकांक्षेमधला एक महत्त्वाचा पैलू आहे. तर हे सगळं करत असताना जास्तीत जास्त उद्योग सुरू होतील किंवा जागतिक सुद्धा रेटा ह्या सगळ्या योजनेकडे बघण्याचा नेमका काय आहे? हे सुद्धा खास खरं आहे की संपूर्ण जगामधल्या ज्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत मग त्याच्यामध्ये अमेरिका किंवा युरोप सारख्या अर्थव्यवस्था असतील तर त्या आज पूर्णपणे कर्जाच्या खाईत आहे. म्हणजे तिथे उत्पन्न जरी अधिक असलं तरी 200-300% त्यांच्या जीडीपीच्या इतकं मोठं त्यांच्यावरती कर्जाचा भार आहे. आणि ह्या आश्चर्य वाटेल ऐकायला पण ह्यांना कर्ज देणारे भारतातले किंवा चीनमधले गरीब लोक आहेत. कारण ते लोक सेव्हिंग करतात, त्यांच्याकडे असलेल्या तुटपुंज रकमेतलीही थोडी रक्कम ते साठवतात आणि मग ते सेव्हिंग आज श्रीमंत देशांकडे जात आहे. त्यामुळे श्रीमंत देशही बघतायत की ज्या देशामध्ये संस्कृतीचा चांगला प्रभाव आहे, कुटुंब व्यवस्था चांगली आहे असे कुठले देश आहेत तर भारतासारखा देश आहे. तो भारतासारख्या देशामध्ये त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे, ते डेव्हलप होण्याची एक शक्यता या मेक इन इंडियामधून किंवा मोदींच्या नेतृत्वामुळे आहे असं आज जगाला वाटतंय. आणि त्यामुळे अन्य जगातल्या अर्थव्यवस्था किंवा अर्थतज्ञ सुद्धा खूप काळजीपूर्वक बघतायत. आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं याच्यामध्ये व्हॉल्यूम मोठा आहे की कुठे 50 लाख 1 लाख 1 कोटी असं नाही, 30-40 कोटी लोकांना कव्हर करणारी योजना आहे. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर बदल होऊ शकतो हे यशस्वी झालं तर. त्यामुळे त्याही दृष्टीने जगाचं ह्याच्याकडे लक्ष नक्की आहे. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येकाने ही योजना कशी ज्याला म्हणतो सक्सेसफुल व्हावी
ह्याच्याकडे प्रत्येकाचा कुठेतरी एक कर्तव्याचा भाग आहे, तोही त्यांनी निभवावा. आणि हे सगळं एक आपण म्हणतो ना की जनधन योजना किंवा प्रत्येक गरीब माणूस यांनी सुद्धा ह्याच्यात सहभागी व्हावं आणि तो आनंदाने सहभागी झालं तर त्याला काहीतरी मिळू शकेल. ह्या सगळ्या पद्धतीचा जो एक दृष्टिकोन, व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का, की प्रत्येकाचा हातभार लावावा, ह्याच्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन ठेवावा आणि ह्याचीच या मेक इन इंडियाला गरज आहे असं तुम्ही म्हणाल का? ही खरी गोष्ट आहे, समारोपाच्या वेळेला कारण बँक अकाउंट तर उघडले गेलेत, पण त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स राहणं, ज्यावेळी हे इन्शुरन्सचे 12 रुपये त्याचे डेबिट होतील तेव्हा ते 12 रुपये तरी असणं, म्हणजे थोडक्यात म्हणजे बँक अकाउंट सुव्यवस्थित चालणं, या योजनेतनं आलेलं कर्ज आहे ते वेळच्या वेळी परतफेड करणं, ही जे सामान्य माणूस तत्वतः प्रामाणिक असतो, पण ते जर सगळ्या समाजाने नीट पाळलं तर त्या एका व्यक्तीलाच नाही तर पूर्ण देशाला त्याचा नक्की लाभ होईल असं वाटतं. खरंच आहे. आज तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला वित्तीय दृष्टिकोनातनं हे सगळं समजावून सांगितलं, त्याबद्दल सखी सह्याद्री तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.